राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान राज्यातील 6 जागांचा समावेश। नवी दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्वपक्षीय बैठक। विरोधी पक्षाचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीही उपस्थित राहण्याची शक्यता। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून यात्रेची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पदयात्रेचं नेतृत्व करणार। 3 मार्चला मुंबईतील शिवतीर्थावर पदयात्रेचा समारोप। सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावर शिवछत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेणार। त्यानंतर उद्या 31 तारखेला आपल्या घरी 5 महिन्यांनी परत जाणार। गावकऱ्यांनी आपलं केलेलं स्वागत पाहून आपण भारावून गेलो। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली तर पुन्हा उपोषण करेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार। मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये 85% सर्वेक्षण पूर्ण। आज मुंबईतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न। एकूण 39 लाख घरं, त्यातले 15% घरांचं सर्वेक्षण सध्या बाकी राहिलंय। एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं नुकसान होणार। आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचं पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, मनोज जरांगेंचा इशारा। ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही। ओबीसी समाजानं घाबरू नये, त्यांना हरकती मांडता येणार आहेत आणि त्यानंतरच अधिसूचना निघेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाची ओबीसी समाजासंदर्भात भूमिका काय? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल। तो ओबीसी समाज मराठा आमदारांना मत देणार नाही, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण सांगतोय ओबीसींवर अन्याय होणार नाही। प्रकाश शेंडगेंनी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, उदय सामंत यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी सरकारनं जो निर्णय घेतला तो सत्यात उतरवला पाहिजे, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर काही लोक मुख्यमंत्र्यांना पुढे करून स्वतः मागे राहत आहेत, जाधवांचा टोला। ओबीसींना पूर्ण संरक्षण दिलं जाईल, काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर भुजबळांसोबत चर्चा करणार, त्यांना जे काही सांगायचे, त्यांचे जे काही आक्षेप असतील ते त्यांनी मांडावेत, आवश्यक सुधारणा करू, फडणवीसांचं आश्वासन। ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीची भूमिका, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसोबत चर्चा करणार, मुश्रीफ यांची माहिती। आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज संतप्त, भुजबळांची माहिती। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन। मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी। ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभर आंदोलन करणार, ओबीसी समाजातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सुपूर्द केलेल्या अधिसूचनेचा मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध। सरकारनं मराठ्यांना फसवलं की ओबीसींना, हे स्पष्ट व्हावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। तर सरकारकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पटोलेंची सरकारवर टीका। सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांचा आरोप। तर मराठा आरक्षण हा राज्याचा नाही, केंद्राचा विषय, खेडेकरांचं वक्तव्य। श्रीरामपूर नगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडूंच्या हस्ते लोकार्पण। यावेळी दिव्यांग बांधवांच्या मोटरसायकलवरून बच्चू कडूंचा प्रवास। तर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची शहापूरमधून बाईक रॅली। आपण सत्तेत गेलो नव्हतो तर त्यांचेच फोन आपल्याला आले, आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला। पटत असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू, निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल ते सांगू, असंही ते म्हणाले। पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाविषयी दाखल गुन्ह्यांबाबत बच्चू कडूंची श्रीरामपूर कोर्टामध्ये हजेरी। आपण कोर्टामध्ये येरझाऱ्या घालतोय, मात्र ज्यांच्यासाठी आंदोलन केलं ते शेतकरी आपल्याला कुठेही दिसत नाहीत, बच्चू कडूंकडून नाराजी व्यक्त। शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर फारसं नाव होत नाही, पण जातीसाठी केलं तर माणूस मोठा होतो। नाव न घेता भुजबळ आणि जरांगेंवर बच्चू कडूंचा निशाणा।
मतांच्या राजकारणासाठी लोक अशी वक्तव्य करतात. जलील यांच्या वक्तव्याची आम्ही तक्रार करू. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा अंबादास दानवेंकडून निषेध. जलील यांचं वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान असल्याचं दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरच निकाल येईल. सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती. तर निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार विधानसभा अध्यक्ष घेणार. सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयामध्ये कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवण्याची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धव ठाकरेंमध्ये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं वेळकाढूपणाचं धोरण. एकनाथ खडसेंची टीका. तर निवडणुका जवळ आल्यामुळे मुदतवाढ वाढवली. खडसेंचा आरोप. कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव पुरस्कार जाहीर. प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये आले तर त्यांचं स्वागत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाहीत. शिरसाटांचं वक्तव्य. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीसोबत आले तर दुधात साखर पडेल. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी. दोन्ही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार. बुधवारी सुनावणी संपेल तर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल दिला जाईल. ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचा काहीही संबंध नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. तर ही दिशा बदलण्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांचा सहभाग. खडसेंचा फडणवीसांवर आरोप. पर्यटन विभागामध्ये भरपूर अडचणी, त्यामुळे 7-8 महिने हेच खातं राहिल्यावर काहीतरी करता येईल. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची मागणी. तर चिंता करू नका, तुम्हीच पर्यटन मंत्री असाल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारनं फसवणूक केली. मराठा आरक्षण हवं असेल तर मराठा समाजानं दिल्लीमध्ये जावं. राज्य सरकार केवळ भांडणं लावण्याचं काम करतंय. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं वक्तव्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं हनुमान ध्वज हटवला. विरोध करणाऱ्या हिंदूंवर लाठीचार्ज. काँग्रेस शासित राज्यामध्ये हिंदू विरोधी कृतीच्या निषेधार्थ यात्रा करणार की दुर्लक्ष करणार. ट्विट करत मुंबई भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल. आपल्या हातून जेव्हा जेव्हा चूक झाली तेव्हा तेव्हा आपण ती मान्य केली. जो माणूस काम करतो तोच चुकतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर आम्ही कोणत्याही तालमीमध्ये यायला तयार. अजित पवारांचा संजय राऊतांना टोला. राजकारणात वेळेला खूप महत्त्व असतं. काम करायला वेळ लागणार म्हणून सत्तेत गेलो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. नाहीतर फक्त आश्वासनं देत फिरावं लागलं असतं. अजित पवारांची माहिती. नथुराम गोडसेंनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यांमधून गांधींची हत्या झाली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांचा दावा. पोलिसांनी नीट तपास केला नाही. रणजित सावरकरांचा आरोप. नथुराम गोडसेनंच गांधींची हत्या केली. सावरकर काय म्हणतात त्याला कोणीही विचारत नाही. जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्षम आमदार पुरस्कारानं सत्कार. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून पुरस्काराचं वितरण. खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधातील परभणीतील जिंतूर इथं बंजारा समाज आक्रमक. गौर सेनेकडून जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामध्ये महिलांसह बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी. भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार. करारातून 63,900 रोजगार निर्मिती होणार. 6 मिलियन टन ग्रीन पोलाद निर्मिती प्रकल्प राज्यामध्ये स्थापन करण्यासाठी एक्सलर मित्तल निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार तर 20,000 रोजगार निर्मिती होणार. ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी राज्याच्या विकासात महत्त्वाची ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. तर 7 कंपन्यांशी करार. मुख्यमंत्र्यांची माहिती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये उद्धव ठाकरेंची 5 तारखेला सभा होणार. सभेच्या ठिकाणची खासदार विनायक राऊत यांच्याकडून पाहणी. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या वाघभीळ कावेसर भागामध्ये बेकायदेशीररित्या वृक्षतोड. आमदार प्रताप सरनाईक यांनी जागेची पाहणी केली. यावेळी वृक्षतोड करणाऱ्या विकासकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना अयोध्या दर्शन घडवणार. मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून 6 विशेष रेल्वे अयोध्येला सोडणार. यातली पहिली रेल्वे 5 फेब्रुवारीला जाणार.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानच्या प्रभारींकडून शाल आणि साईबाबांची दैनंदिनी देऊन पटेलांचा सत्कार। संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व कायम। बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मंत्री सत्तार यांच्या पॅनलच्या 18 पैकी 18 उमेदवारांचा विजय। यवतमाळमध्ये 31 जानेवारीपर्यंत जाणता राजा महानाट्याचं आयोजन। शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य सरकारचा उपक्रम। यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड इथं हे प्रयोग पाहता येणार। कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये गोलू रेड्याची चर्चा। 12 कोटींची मागणी असलेल्या गोलू रेड्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गोलू रेड्याच्या मालकाचा सत्कार। भिवंडीमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवामध्ये आगरी संस्कृतीचं दर्शन। आगरी खाद्य संस्कृतीची ओळख सगळ्यांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशानं दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो। नवी मुंबईतील पावणे MIDC येथील केमिकल कंपनीला भीषण आग। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। डोंबिवली शहरात पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केली। एवढंच नाही तर मृत पतीच्या कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकला। दोघांनाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून अटक। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस। ही न्याय यात्रा बिहारमध्ये पूर्णियामध्ये रॅलीला संबोधित करणार। भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक। JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती। निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवरती मंथन होणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे डॉक्टर उमर इल्यासीन विरोधात फतवा। आपल्यावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, डॉक्टर इल्यासीनचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही भारतातली शेवटची सार्वत्रिक निवडणूक असू शकते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर ईडीचा छापा। अधिकाऱ्यांनी BMW मधून अनेक कागदपत्र ताब्यात घेतली। बीटिंग रिट्रीट सोहळ्यामध्ये नायक सारथ कुमार यांनी बासरीवरती ए मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान या लोकप्रिय गाण्याची धून वाजवली। परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी भूतानचे परराष्ट्र मंत्री लिओनपो DN धुंगयेल यांची भेट घेतली। भारत भूतान संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। मालदीव्समध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट। भारत टॉप 10च्या यादीत 3ऱ्या स्थानावरून 5व्या स्थानी। मालदीव्सचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू अडचणीत। मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीची मुइझ्झू सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी। तसंच मुइझ्झू यांच्या विरोधात महाभियोग दाखल करण्याच्या दृष्टीनेही पावलं उचलली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।